लय गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले. ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडं. लय हाल आहेत हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हाल आहेत, किती कमरं मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू. लय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा. ते माज घेऊन नाही आले इकडे, माजलेले नाही आहेत, वेदना घेऊन आलेत. आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यानात, आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्यांना राग येतोय. बरं तुम्ही लवकर नका का पुशिनात, मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी. मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका. नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असले की पुढे तसंच होणार आहे. मग अहो खरं सांगतो, आपण कालला पण ठेवत नसतो. आमचे पोरं आले म्हणून तुम्ही जर टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या की तुमचं जे दैत्य दल्ले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवसच्या पुरतं बंद करणार. तुमचं रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार, आमच्या रानातून गेलेलं असलं तर. कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं नाही आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार. कारण तुम्ही आमचे लेकर इथे उपाशी मारायला लागले तर जशाला तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील. कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यायलात ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमचे सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात, त्यांचेही झाडफळ होणार. मग हो जशाला तसं होणार, ध्यानात ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार. मग हे गरीबाचे लोक राहिले तर तुम्ही त्रास देताय. आणखी ना बदला बुद्धी, हे माझं म्हणणं आहे. आणखी ना तुमच्या बुद्धीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबा, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार आणि गाडी कुठे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी, तिथं ते संरक्षण ठेवतील. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले. मग तुम्हाला मैदानावर येता येईल, आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल, ध्यानात ठेवा. आणि आणखीन एक सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावलेल्या जर असल्या तर त्या बांधवांना नाही सांगतो, त्या चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप देत. तिथून मागचा सगळा भाग गाड्याने, आपल्या वाहनाने, ट्रकानेच पॅक झालाय. कारण काल 28ला निघलेले लोक ते आणि 29ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळेच जाम आपल्याच लोकांमुळे, आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा, मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथं कुठं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे.